सभागृह नेत्यांनी आणि महापौर मॅडम त्या दिवशी खरोखर मी तुम्हाला दुपारी येऊन बोलले होते की मी सभागृह बसत नाहीये आणि मी जाते घरी, कारण मला खरंच अस्वस्थ वाटतंय. आणि मग आपला तो एक विषय होता संवेदनशील म्हणून आम्ही बसलो. पण सभागृह नेत्याच्या मताला मी 100% पाठिंबा देते. खरंच इथे एक डॉक्टर असला पाहिजे, कारण कधी कधी आपलं ऍटमॉस्फिअर पण इतकं बदलतं की त्या बदलत्या ऍटमॉस्फिअर सगळेच इथे आता 20 आणि 25तले कमी आहेत आणि जे सगळे आहेत ते 45-50च्या पुढचे आहेत. त्यामुळे असा डॉक्टर इथे कुठेतरी एक जागा ठेवून तैनात असला पाहिजे की जे त्याच्यामुळे पटकन बीपी बघ, जर शुगर डाऊन असेल तर पटकन दिलं तर बरोबर होऊ शकतं. आणि एका चक्कर, कुठलीही चक्कर असू शकते, त्याच्यावर एवढे मीम्स तयार झाले की काय विचारू नये. म्हणजे चक्कर काय तेव्हाच येते नाही, चक्कर कधीही येऊ शकते. ती जी पिरियड आहे तो वेगळा. पण माझी त्याला पाठिंबा काय, उद्या गुरुवारी जर सभागृह असेल तर तो डॉक्टर तिथे दिसलाच पाहिजे. आणि चांगला तज्ञ डॉक्टर, नाही तर कोणतरी आपल्याला शिकाऊ पाठवतील तर चालणार नाही. तर ते मी सपोर्ट करते. जो निवेदन किया उसका समर्थन करता हूं। मुझे याद है सभागृह नेताजी ने जब ये सभागृह पहली बार शुरू हुई थी उस वक्त भी इस तरह का अनुमोदन किया था, लेकिन उसके बावजूद जो है मैंने देखा 1-2 दिन जो है डॉक्टर बैठे थे यहाँ पर, लेकिन उसके बाद फिर कोई बैठा नहीं। और सही बात है कि इस तरह की चीजें होती हैं यहाँ पर, अलग अलग बातें होती हैं, कभी यहाँ से कभी वहां से, तो घोषणाबाजी भी होती है। उसको लेकर कोई अगर तबीयत खराब हो जाए, बीमार हो जाए, उस दिन सही में महापौर महोदया, उस दिन सही में हम लोग बाहर थे और ये अचानक अंदर की तरफ गई तो हमको ऐसा लगा कि शायद आपसे मिलने जा रही, लेकिन वहां जाकर पता चला कि ये तो वहां बैठ गई हैं और उनको सफोकेशन जैसा हो रहा है। तो नेचुरली ऐसा रहे, मुझे लगता है सभागृह नेताजी ने दूसरी बार ये निवेदन किया है, प्रशासन को इसको गंभीरता से लेना चाहिए और बिठाना चाहिए। महापौर महोदया, गणेश खणकर यांनी जो मुद्दा मांडलाय त्याचं मी समर्थन करते. मला फक्त तुम्हाला एक विनंती करायची आहे की असं कंटिन्युअस सभागृह आता आपण 5-5, 6-6, 7-7 तास सभागृह घेतो. त्याच्यामध्ये कुठेतरी एक इंटरव्हल, 10 मिनिटाचं इंटरव्हल का होईना द्यायला हवं. म्हणजे कदाचित द्यायला हवं. एकतर डायबिटीसची पण लोक बरीच आहेत. इथे सभागृहामध्ये ना पाणी पितायत ना काही खातायत, तर त्यामुळे डायबिटीज वगैरे असे पेशंट्स आहेत. सो नॉट मोर दॅन 10 मिनिट्स, बट 10 मिनिट्स करता का होईना सभागृहाला थोडीशी इंटरव्हल दिली पाहिजे असं मला वाटतं. महापौरांना सुद्धा त्याची आवश्यकता आहे. एकटं आम्हालाच आहे असं नाहीये, महापौरांना देखील, कारण सगळ्यांनाच आवश्यकता आहे. आपण बघितलं बजेट सेशन मध्ये किती कंटिन्युअस, बरं महापौर उपमहापौरांना बसून जाऊ शकतात, आम्ही आमची रिप्लेसमेंट इथे देऊ शकत नाही. आणि महापौर महोदय, याच्या निमित्ताने मला अजून एक सांगायचंय, जी आपली कॅन्टीनची व्यवस्था आहे, मी ठीक आहे आता गरजवंताला अक्कल नसते असं काहीतरी झालंय. आता लोकांना खायला दुसरं काही मिळत नाही म्हणून या कॅन्टीनचा उपयोग आपण करतो, परंतु एक दर्जेदार कॅन्टीन, पैसे द्यायला सगळे तयार आहेत खायला, पण एखादा दर्जेदार कॅन्टीन, मग प्रशासन असं म्हणेल की उद्या आम्हाला टेंडर कॉल करायला लागेल, लोएस्टला आम्हाला कॅन्टीन, लोएस्ट येईल त्याला आम्हाला कॅन्टीन द्यायला लागेल. मला आयुक्तांना अशी विनंती आहे की रेल्वेजचं जे कॅन्टीन आहे, रेल्वेज किंवा असे, यू कॅन गिव्ह देम विदाउट अ टेंडर. जसं वॅपकॉसला आपण पाण्याचे कुठचीही कामं विदाउट टेंडर देऊ शकतो, तसं रेल्वेच्या कॅन्टीनला सुद्धा, रेल्वेजला सुद्धा आपण कॅन्टीन विदाउट टेंडर देऊ शकतो. कारण लोएस्ट जर आलं तर परत जेवणाची क्वालिटी नीट राहत नाही, मेंटेन होत नाही. त्यामुळे पैसे द्यायला सगळे नगरसेवक तयार आहेत, चांगलं खायला मिळालं तर त्याची देखील व्यवस्था करावी. एक मिनिट थांबा, तृष्णा विश्वासरावना देते आणि मग तुम्हाला देते. पर महोदया, मी माफी मागतो, ही पद्धत नाही आहे. मला जे आता कळलंय ते मी तुम्हाला सांगतो. मी त्या दिवशी विषय बोलल्यानंतर या ठिकाणी आपण बोललो तर डॉक्टर थांबायला लागलेले आहेत. मी ॲम्ब्युलन्सचा विषय सांगितला होता. आता ॲम्ब्युलन्स मागण्यासाठी इथल्या डिपार्टमेंटने सांगितलं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था डिझास्टर डिपार्टमेंटला विचारून करावी लागते. डिझास्टर डिपार्टमेंटला एक कळल्यानंतर म्हणजे इथलं डिपार्टमेंट त्यांना सांगणार,
ते तुमची आमची संमती न घेता ॲम्ब्युलन्स द्यायची की नाही त्याचा निर्णय परस्पर घेणार आणि सभागृह सुरू असताना ॲम्ब्युलन्स न देण्याचा निर्णय ते घेणार. म्हणजे हे कितपत योग्य आहे? माफ करा मी मध्ये बोलायला उभा राहिलो, पण मला कळलं म्हणून मी आम्ही ते कशाला बसलेलो आहोत. हा परस्पर निर्णय घेतलाय. तृष्णा विश्वासराव. या ठिकाणी जी समस्या मांडलेली आहे आणि खरं आहे त्या दिवशी खरं तर आम्ही नव्हतो उपस्थित, आम्ही पटकन निघून गेलो खाली मीटिंगसाठी आणि त्यावेळेला किशोरीताईंना असं झालं असं कळलं दुसऱ्या दिवशी. पण खरं अर्थाने सभागृह नेत्यांनी एक चांगली सूचना केलेली आहे, चांगली सूचना केलेली की या ठिकाणी स्टँड बाय डॉक्टर एक चांगला असायला पाहिजे. कारण का एरवी स्टँडिंग मध्ये इतके प्रस्ताव येतात आरोग्य समितीचे, आपण नेहमी तुम्ही लोक पास करता. हो, ते 5 ते 75 येस पास करायचे एकदम. आणि आपल्यासाठी जर नगरसेवकांसाठी जो नगरसेवक लोकांमध्ये निवडून येतो आणि तो जनतेचे प्रश्न इकडे मांडत असतो आणि त्यावेळेला जर त्याला काही झालं तर त्यासाठी डॉक्टर अवेलेबल नाही आणि आपण म्हणतो की डिझास्टरला विचारायला पाहिजे. हे काय आहे? डिझास्टर ज्या वेळेला परमिशन देईल, हा ॲम्ब्युलन्स करता काही असू दे ना, का आपल्या आयुक्तांना त्याचं हे नाही, महापौरांना पॉवर नाहीये? महापौरांनी जर सांगितलं तर त्या ठिकाणी कोणाला विचारायची गरज नाहीये. आणि या ठिकाणी मला असं वाटतं विशाखाताई म्हणाल्या की एक अर्धा तास की 15 मिनिटाची काहीतरी 10 मिनिटाची सुट्टी. तर खऱ्या अर्थाने आपण चालू सभागृहामध्ये कोणीही जाऊ शकतो, बाहेर चहा नाश्ता करून येऊ शकतात परत. जर ते परत 10 मिनिटं आपण दिले तर मला असं वाटतं आपलं सभागृह खूप उशिरापर्यंत चालेल. तर तसं काय हे नाहीये. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आणि एक चांगला डॉक्टर, तज्ञ डॉक्टर हा राहिलाच पाहिजे. महापौर महोदय, या विषयावर बोलत असताना सरकारकडून एक योजना आहे महापौर महोदय 1916, जी आपली महानगरपालिकेची हेल्पलाईन नंबर आहे. तसंच ॲम्ब्युलन्सची एक हेल्पलाईन नंबर आहे महापौर महोदय. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई शहरामध्ये सगळ्या जागेवर अशी ॲम्ब्युलन्स उभी असते आणि मला वाटतं आमच्या एनवॉर्डमध्ये सुद्धा गेटवर ॲम्ब्युलन्स लागलेली असते. म्हणजे किती इमर्जन्सी असेल तर ती लागते. तर या इथे सुद्धा या परिसरामध्ये सुद्धा अशी एखादी ॲम्ब्युलन्स असेलच कुठेतरी. त्यांना फक्त गेटवर आपल्याला लावायला सांगा, तेवढं फक्त विनंती आहे, दुसरं काय. आणि ऑलरेडी ॲम्ब्युलन्स आहे, नाही याच्यातला प्रकार नाही आहे. परंतु हा कार्डियक ना, आणि ते डॉक्टर बरोबरच येते. नाही, त्याच्यामध्ये डॉक्टर सहची सुविधा आहे त्याच्यामध्ये. आणि ते पूर्ण आम्ही तर बरेच वेळा त्याचा उपयोग केलेला आहे, आम्ही बोलून घेतो. माझी अशी विनंती आहे की इथे जवळ कुठे असेलच ती, त्या स्पॉट कुठे ते महानगरपालिकेने चेक करावं आणि जवळपास असेल तर बरं आहे त्याच्यामधलं. मला असं वाटतं 2007 पासून मी कॉर्पोरेशन पाहिलेलं आहे, पण 2003 ह्या 4 वर्षामध्ये मला असं वाटतं प्रशासन आपल्या कामाची पद्धत कुठेतरी विसरले आहेत. त्यांची आठवण आपल्याला करून द्यायची गरज लागते. वारंवार ज्या वेळेला सभागृह नेता ज्या कॉर्पोरेशन आपलं चालू झालं त्यावेळेला त्यांनी या ठराविक सूचना आपल्या सगळ्यांच्या हिताच्या अशा मांडल्या होत्या. डॉक्टर देणं, ॲम्ब्युलन्स उभी करणं, कॅन्टीनची सुविधा चांगल्या दर्जाची देणं, या गोष्टी म्हणजे आपण अशा छोट्या गोष्टी बोलूया, पण ह्या गोष्टी मागितल्यानंतर प्रशासन देण्यासाठी का तयार नाहीयेत? आता तर आपलं ठरलेलं आहे आठवड्यातून फक्त 2दा कॉर्पोरेशन आहे, मग आठवड्यातून 2दाच फक्त डॉक्टरांनी आपल्याला ॲम्ब्युलन्स उभी करायची आहे. तीही गोष्ट जर का मान्य करणार नसेल प्रशासन तर कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि विशाखाताईंनी आता त्यांच्या बोलण्यामध्ये बोलले की आपण 10 मिनिटाचा या कॉर्पोरेशनमध्ये ब्रेक दिला पाहिजे, पण मला ती सूचना मान्य वाटत नाहीये. कारण आपण बघितलं असताना मागे की आपले नगरसेवक वारंवार उठून जातायत, येतायत, जातायत, येतायत. जर आपण त्याच्या ब्रेक असा आपण असं मान्य करू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.